उतरले तोंड डोळा सुकलेले पाणी कोमेजून भिजलेली एक परिराणी उतरले तोंड डोळा सुकलेले पाणी रोजचेच आहे सारे काही आज नाही माफी कशी मागू थोडे मला तोंड नाही झोपेतच आज तुला घेतो मी कुशीत निजेतच तरी पण येशील खुशीत सांगायची आहे माझ्या चांगल्या तुला दमलेल्या बाबाची या कहाणी तुला ना 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 नगरात गर्दी होती भारी घामाघूम राजा करी लोकलची वारी आपाट नगरात गर्दी होती भारी घामाघूम राजा करी लोकलची वारी रोज सकाळी राजांनी घटाना बोले गोष्ट सांगायचे काल राहुनिया गेले जमलंच नाही काल येणे मला जरी आज परी येणार मी वेळेवर घरी. बाप म्हणजे काय आहे? बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, पाठीवरची थाप आहे. कधी रागावला तरीही ज्याची माया अमाप आहे तो म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे ध्येयाकडे नेणारी शिडी आहे, संकटातून पार करणारी होडी आहे. जो कधी तिखट वागला तरीही आयुष्यभराची गोडी आहे. बाप म्हणजे शिस्तबद्ध थाक आहे. बाप म्हणजे शिस्तबद्ध थाक आहे. जगणं आपोआप आहे. आयुष्याच्या समुद्रात दीपस्तंभाची झाक आहे. तो म्हणजे बाप आहे. असा गेलो आहे बाळा पुराण हल्ली तुला झोपेतच पाहतो असा गेलो आहे बाळा पुराण हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून असा कसा बाबा देवले करायला देतो लवकर जातो आणि उशिरानं येतो एका घरी राहून या मनामध्ये घोर तुला तुझा बाबा नाही मला माझी पोर बालपण गेले सारे तुझे निसटून पुरे काळ तुझ्या माझ्या ओंजळी मधून जरी असे तुझ्या ओठी माझ्यासाठी हसे नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे जरी असे तुझ्या ओठी माझ्यासाठी हसे नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे तुझ्या जगातून बाबा हरवेला का ग मोठेपणी बाबा तुला आठवेला का ग तुझ्या जगातून बाबा हरवेला का ग मोठेपणी बाबा तुला आठवेला का ग सासुराला जाता जाता मराठ्यामध्ये बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये चलना सिखाया था ना दहलीज ऊंची है ये पार करा दे बाबा मैं तेरी मलिका टुकड़ा हूँ तेरे दिल का एक बार फिर से दहलीज पार करा दे